हॅलो फ्रेंड्स, आज चालू घडामोडी आपण 19-20 एप्रिल 2024 चे पाहणार आहोत. फॉर एक्झाम्पल तुम्हाला पाहताय तुम्ही की असे प्रश्न असतील. जागतिक यकृत दिन कधी साजरा करण्यात येतो? इस्रायलने इराण विरुद्ध सुरू असलेल्या युद्धाला किंवा त्या ऑपरेशनला कोणते नाव देण्यात आलेले आहे? तर यासारखे असेच प्रश्न तुम्ही 50+ VIMP MCQs पाहणार आहोत, जे की कॉम्पिटेटिव्ह एक्झामला विचारले जातात. फॉर एक्झाम्पल आहे PWD, ZP, WRD, SSC, BMC, नगर परिषद यासारख्या जी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहेत त्या एक्झामला असे प्रश्न विचारले जातील. हा व्हिडिओ तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला सुरुवात करूया. क्वेश्चन नंबर फर्स्ट. भारताने कोणत्या राज्यातील चांदीपूर येथील एकात्मिक चाचणी केंद्रावरून स्वदेशी क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे? तर ऑप्शन आहे फर्स्ट ओडिसा, बी आहे राजस्थान, सी आहे केरळ, डी आहे तमिळनाडू. तर तुम्हाला आन्सर गेस करण्यासाठी 10 सेकंदाचा वेळ भेटेल. त्यानंतर तुम्ही डायरेक्ट कन्क्लुजन करू शकता किंवा डायरेक्ट आन्सर तुम्हाला भेटून जाईल. याचं करेक्ट आन्सर आहे ओडिसा. भारताने ओडिसा राज्यातील चांदीपूर येथील एकात्मिक चाचणी केंद्रावरून स्वदेशी क्रूझ क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी घेतली आहे. क्वेश्चन नंबर दुसरा. जागतिक यकृत दिन कधी साजरा करण्यात येतो? ऑप्शन ए आहे 18 एप्रिल, बी आहे 17 एप्रिल, सी आहे 19 एप्रिल आणि डी आहे 20 एप्रिल. तर आन्सर गेस करण्यासाठी तुम्हाला काही सेकंद भेटतात. तुम्ही आन्सर गेस करा. याचं राईट आन्सर आहे सी 19 एप्रिल. जागतिक यकृत दिन 19 एप्रिलला साजरे करण्यात येतो. क्वेश्चन नंबर थर्ड. 19 एप्रिल हा दिवस जागतिक यकृत दिन म्हणून साजरी करण्याची सुरुवात कधी झाली आहे? ऑप्शन ए आहे 2013, ऑप्शन बी आहे 2010, सी आहे 2011, डी आहे 2009. तर याचं करेक्ट ऑप्शन आहे बी 2010. 19 एप्रिल हा दिवस जागतिक यकृत दिन म्हणून 2010 साली साजरी करण्यास सुरुवात झालेली आहे. क्वेश्चन नंबर 4. हवामान बदलामुळे जागतिक अर्थव्यवस्थेचे पुढील 25 वर्षात किती टक्के उत्पन्न कमी होण्याचे जर्मनी येथील शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासात म्हटलेले आहे? ऑप्शन ए आहे 14, बी आहे 17, सी आहे 18, डी आहे 19. तर याचं करेक्ट ऑप्शन आहे डी 19. हवामान बदलामुळे जागतिक अर्थव्यवस्थेचे पुढील 25 वर्षात 19% उत्पन्न कमी होण्याचे जर्मनी येथील शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासात म्हटलेले आहे. क्वेश्चन नंबर 5. हवामान बदलामुळे दक्षिण आशिया आणि आफ्रिकेतील सरासरी उत्पन्न 2050 मध्ये किती टक्के कमी होण्याचा अंदाज आहे? ऑप्शन ए आहे 23, बी आहे 21, सी आहे 22 आणि डी आहे 25. तर या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे सी 22. हवामान बदलामुळे दक्षिण आशिया आणि आफ्रिकेतील सरासरी उत्पन्न 2050 मध्ये 22% कमी होण्याचा अंदाज आहे. क्वेश्चन नंबर 6. जगातील 100 सर्वश्रेष्ठ विमानतळाच्या यादीत भारतातील किती विमानतळाचा समावेश झालेला आहे? ऑप्शन ए आहे 5, बी आहे 4, सी आहे 6 आणि डी आहे 7. या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे बी 4. जगातील 100 सर्वश्रेष्ठ विमानतळाच्या यादीत भारतातील 4 विमानतळाचा समावेश झालेला आहे. क्वेश्चन नंबर 7. जगातील 100 सर्वश्रेष्ठ विमानतळाच्या यादीत भारताच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाचा कितवा क्रमांक आहे? ऑप्शन ए आहे 36, बी आहे 35, सी आहे 34 आणि डी आहे 33.
तर या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए 36. जगातील 100 सर्वश्रेष्ठ विमानतळाच्या यादीत भारताच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाचा 36वा क्रमांक आहे. क्वेश्चन नंबर 8. सायकॅट्रिक्स वर्ल्ड एअरपोर्ट अवॉर्ड मध्ये महाराष्ट्र राज्यातील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ कितव्या क्रमांकावर आहे? ऑप्शन ए आहे 96, बी आहे 94, सी आहे 97, डी आहे 95. तर या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी 95. सायकॅट्रिक्स वर्ल्ड एअरपोर्ट अवॉर्ड मध्ये महाराष्ट्र राज्यातील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ 95 क्रमांकावर आहे. क्वेश्चन नंबर 9. सायकॅट्रिक्स वर्ल्ड एअरपोर्ट अवॉर्ड मध्ये कोणते विमानतळ जगात प्रथम स्थानावर आहे? ऑप्शन ए आहे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी दिल्ली, बी आहे हमाद आंतरराष्ट्रीय विमानतळ दोहा, सी आहे न्यूयॉर्क आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि डी आहे राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हैदराबाद. तर या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे बी हमाद आंतरराष्ट्रीय विमानतळ दोहा. सायकॅट्रिक्स वर्ल्ड एअरपोर्ट अवॉर्ड मध्ये हमाद आंतरराष्ट्रीय विमानतळ दोहा हा जगामध्ये प्रथम स्थानावर आहे. क्वेश्चन नंबर 10. सायकॅट्रिक्स वर्ल्ड एअरपोर्ट अवॉर्ड मध्ये कोणत्या देशाचे विमानतळ सलग 12 वर्ष प्रथम क्रमांकावर होते? ऑप्शन ए आहे भारत, बी आहे चीन, सी आहे जपान, डी आहे सिंगापूर. तर याचं करेक्ट ऑप्शन आहे डी सिंगापूर. सायकॅट्रिक्स वर्ल्ड एअरपोर्ट अवॉर्ड मध्ये सिंगापूर देशाचे विमानतळ सलग 12 वर्ष प्रथम क्रमांकावर होते. प्रश्न 11. IPL मध्ये 250 सामने खेळणारा रोहित शर्मा हा कितवा क्रिकेटपटू ठरला आहे? ऑप्शन ए आहे पहिला, बी आहे तिसरा, सी आहे दुसरा, डी आणि चौथा. या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे सी आहे दुसरा. IPL मध्ये 250 सामने खेळणारा रोहित शर्मा हा दुसरा क्रिकेटपटू ठरला आहे. क्वेश्चन नंबर 12. IPL मध्ये सर्वाधिक किती सामने खेळण्याचा विक्रम महेंद्रसिंग धोनीच्या नावावर आहे? ऑप्शन ए आहे 256, बी आहे 257, सी आहे 258, डी आहे 254. तर या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए 256. IPL मध्ये सर्वाधिक 256 सामने खेळण्याचा विक्रम महेंद्रसिंग धोनी यांच्या नावावर आहे. क्वेश्चन नंबर 13. भारतातील पहिली हायब्रिड पिच कोणत्या क्रिकेट स्टेडियमच्या मैदानावर तयार करण्यात आली आहे? ऑप्शन ए आहे वानखेडे मुंबई, बी आहे ईडन गार्डन कोलकाता, सी आहे एम चिन्नास्वामी बेंगळुरू, डी आहे धर्मशाला हिमाचल प्रदेश. ऑप्शन डी इज द राईट आन्सर. धर्मशाला हिमाचल प्रदेश. भारतातील पहिली हायब्रिड पिच धर्मशाला हिमाचल प्रदेश क्रिकेट स्टेडियमच्या मैदानावर तयार करण्यात आली आहे. क्वेश्चन नंबर 14. कोणत्या ठिकाणच्या तिरंगा बर्फीला GI टॅग प्रदान करण्यात आले आहे? ऑप्शन ए आहे कानपूर, बी आहे वाराणसी, सी आहे अयोध्या, डी आहे मथुरा. या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे वाराणसी. वाराणसी ठिकाणच्या तिरंगा बर्फीला GI टॅग प्रदान करण्यात आले आहे. क्वेश्चन नंबर 15. G7 गटाच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक कुठे आयोजित करण्यात आली आहे? ऑप्शन ए आहे इटली, बी आहे इराण, सी आहे चीन, डी आहे जर्मनी. तर या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए इटली. G7 गटाच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक इटली येथे आयोजित करण्यात आली आहे.
क्वेश्चन नंबर 16. फायर डिटेक्ट सिस्टीम ही यंत्रणा असणारा कोणता व्याघ्र प्रकल्प देशातील एकमेव व्याघ्र प्रकल्प ठरणार आहे? तर ऑप्शन आहे ए सह्याद्री, बी आहे मेळघाट, सी आहे स्क्रू आणि डी आहे ताडोबा. तर या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी स्क्रू. फायर डिटेक्शन सिस्टीम ही यंत्रणा असणारा स्क्रू हा व्याघ्र प्रकल्प देशातील एकमेव व्याघ्र प्रकल्प ठरणार आहे. क्वेश्चन नंबर 17. टाइम मासिकाने जाहीर केलेल्या जगातील 100 प्रभावशाली व्यक्तीच्या यादीत किती भारतीय व्यक्तींचा समावेश आहे? ऑप्शन ए 7, बी आहे 8, सी आहे 9 आणि डी आहे 6. तर या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे बी 8. टाइम मासिकाने जाहीर केलेल्या जगातील 100 प्रभावशाली व्यक्तीच्या यादीत भारतीय व्यक्तींचा 8 लोकांचा समावेश आहे. क्वेश्चन नंबर 18. टाइम मासिकाच्या जगातील 100 प्रभावशाली व्यक्तीच्या यादीत खालीलपैकी कोणाचा समावेश नाही? ऑप्शन ए आहे दीपिका पदुकोण, बी आहे आलिया भट्ट, सी आहे सत्या नाडेला, डी आहे अजय बंगा. तर याचा प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए दीपिका पदुकोण. टाइम मासिकाच्या जगातील 100 प्रभावशाली व्यक्तीच्या यादीत दीपिका पदुकोण यांचा समावेश नाही. जे बाकीचे आहेत म्हणजे आलिया भट्ट, सत्या नाडेला, अजय बंगा, तर या लोकांचा 100 प्रभावशाली व्यक्तीच्या टाइम मासिक यामध्ये त्यांचा समावेश आहे. क्वेश्चन नंबर 19. टाइम मासिकाच्या जगातील 100 प्रभावशाली व्यक्तीमध्ये कोणत्या भारतीय अभिनेत्रीचा समावेश झाला आहे? ऑप्शन ए आहे प्रियंका चोप्रा, बी आहे विद्या बालन, सी आहे कियारा अडवाणी, डी आहे आलिया भट्ट. तुम्ही मागचा प्रश्न जर व्यवस्थितरित्या पाहिला असेल तर तुम्हाला ह्या प्रश्नाचा आन्सर लगेच भेटून जाईल. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी आलिया भट्ट. टाइम मासिकाच्या जगातील 100 प्रभावशाली व्यक्तीमध्ये आलिया भट्ट या भारतीय अभिनेत्रीचा समावेश झालेला आहे. क्वेश्चन नंबर 20. टाइम मासिकाच्या जगातील 100 प्रभावशाली व्यक्तीच्या यादीत कोणत्या भारतीय महिला कुस्तीपटूचा समावेश झालेला आहे? ऑप्शन ए आहे बबिता फोगट, बी आहे गीता फोगट, सी आहे साक्षी मलिक, डी आहे विनेश फोगट. तर या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी साक्षी मलिक. तर टाइम मासिकाच्या जगातील 100 प्रभावशाली व्यक्तीच्या यादीत साक्षी मलिक या भारतीय महिला कुस्तीपटूचा समावेश झालेला आहे. क्वेश्चन नंबर 21. भारतीय नौदलासाठी DRDO द्वारे स्थापन केलेले स्पेस या जहाजाची निर्मिती कोणत्या कंपनीने केली आहे? ऑप्शन ए L&T शिप बिल्डिंग चेन्नई, बी आहे कोचिन शिपयार्ड, सी आहे माझगाव डाक मुंबई, डी आहे ऑप्शन यापैकी नाही. तर या प्रश्नाचं करेक्ट ऑप्शन आहे ए L&T शिप बिल्डिंग चेन्नई. भारतीय नौदलासाठी DRDO द्वारे स्थापन केलेले स्पेस या जहाजाची निर्मिती L&T शिप बिल्डिंग चेन्नई या कंपनीने केली आहे. क्वेश्चन नंबर 22. भारतीय नौदलासाठी DRDO द्वारे स्थापन केलेल्या स्पेस जहाजाचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे? ऑप्शन ए आहे महाराष्ट्र, बी आहे तेलंगणा, सी आहे केरळ आणि डी आहे तामिळनाडू. तर या क्वेश्चनचं करेक्ट ऑप्शन आहे सी केरळ. भारतीय नौदलासाठी DRDO द्वारे स्थापन केलेल्या स्पेस जहाजाचे उद्घाटन केरळ या राज्यात करण्यात आले आहे. क्वेश्चन नंबर 23. 16वी जागतिक भविष्य ऊर्जा परिषद 2024 चे आयोजन कुठे करण्यात आले आहे? ऑप्शन ए आहे न्यूयॉर्क अमेरिका, बी आहे अबुधाबी UAE, सी आहे लंडन UK, डी आहे नवी दिल्ली भारत.
तर क्वेश्चन नंबर 20चा राईट आन्सर आहे ऑप्शन बी, अबुधाबी UAE. जे 16वी जागतिक भविष्य ऊर्जा परिषद 2024 चे आयोजन हे अबुधाबी UAE येथे करण्यात येणार आहे. क्वेश्चन नंबर 24, इस्रायलने इराण विरुद्ध सुरू असलेल्या युद्धाला ऑपरेशनला कोणते नाव दिले आहे? तर ऑप्शन ए आहे ऑपरेशन ब्लू, बी आहे ऑपरेशन विजय, सी आहे ऑपरेशन इंद्रावती, डी आहे लोखंडी ढाल. क्वेश्चन नंबर 24 या प्रश्नाचं जे आन्सर आहे ते आहे ऑप्शन डी, लोखंडी ढाल. इस्रायलने इराण विरुद्ध सुरू असलेल्या युद्धाला लोखंडी ढाल हे नाव दिलेले आहे. क्वेश्चन नंबर 25, भारताने पहिल्यांदा कोणत्या देशाला ब्रह्मास्त्र क्षेपणास्त्राची निर्यात केली आहे? ऑप्शन ए आहे फिलिपिन्स, बी आहे रशिया, सी आहे नॉर्वे, डी आहे ग्रीस. तर 25 क्वेश्चनचं जे आन्सर आहे ते आहे ऑप्शन ए, फिलिपिन्स. भारताने पहिल्यांदा फिलिपिन्स या देशाला ब्रह्मास्त्र या क्षेपणास्त्राची निर्यात केली आहे. क्वेश्चन नंबर 26, भारत आणि फिलिपाईन्स यांच्यात ब्रह्मास्त्र क्षेपणास्त्र पुरवठ्यासाठी किती कोटी डॉलरचा करार झाला होता? ऑप्शन ए आहे 35.6, बी आहे 38.9, सी आहे 37.5, डी आहे 33.7. तर या प्रश्नाचं करेक्ट ऑप्शन आहे सी, 37.5. भारत आणि फिलिपाईन्स यांच्यात ब्रह्मास्त्र क्षेपणास्त्र पुरवठ्यासाठी 34.5 पुरवठ्यासाठी एवढे डॉलर कोटीचा करार झालेला होता. क्वेश्चन नंबर 27, भारताने फिलिपाईन्स या देशाला कोणत्या क्षेपणास्त्राची निर्यात केली आहे? ऑप्शन ए आहे आग, बी आहे ब्रह्मोस, सी आहे पृथ्वी, डी आहे आकाश. तर या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे बी, ब्रह्मोस. भारताने फिलिपाईन्स या देशाला ब्रह्मोस या क्षेपणास्त्राची निर्यात केली आहे. क्वेश्चन नंबर 28, खालीलपैकी कोण भारताचे नवे नौदल प्रमुख बनणार आहेत? ऑप्शन ए आहे अरविंद प्रधान, बी आहे केसरीलाल यादव, सी आहे रणजित सिंग भोसले, डी आहे दिनेश कुमार त्रिपाठी. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, दिनेश कुमार त्रिपाठी. दिनेश कुमार त्रिपाठी हे भारताचे नवे नौदल प्रमुख बनणार आहेत.